वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल। तर आज आहे सॅटरडे आणि सर्व काम आवरून झालेलं आहे। तर फक्त कपडे वॉश करायचे राहिले ते मी करून घेईल आणि राम आणि मी पण रेडी झालेले आहे। तर शॉवर वगैरे घेऊन मी रामचा ब्रेकफास्ट वगैरे सर्व सकाळीच आवरलेलं आणि सकाळी 8 वाजता मी त्याला ओट्सची खिचडी बनवलेली, सिंपल आणि कन्सिस्टन्सीमधली, आणि त्यानंतर थोडंसं मिल्क बॉईल करून दिलं कारण त्याने खूप कमी खाल्लेली ओट्सची खिचडी, कारण त्याला जास्त आवडत नाही। आणि त्यानंतर आता वाजलेले आहे सकाळचे 10:15। तर बाकीचं जे रुटीन आहे ते मी दाखवेल आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तोही मला स्टिच करून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला मी रामला झोपवते आणि त्यानंतर जे ब्लाऊजचं माझं स्टिचिंगचं काम असेल किंवा इतर काही जे ॲक्टिव्हिटी असतील त्याही मला करायच्या आहे। आणि त्यानंतर थोडंसं कबड ऑर्गनायझेशन पण मला करायचं आहे, कारण जे मेकअपच्या वस्तू आहेत माझ्या त्या खूप मेसी आहेत, त्यामुळे मी त्यात थोड्याशा आवरून घेईल राम झोपल्यानंतर, कारण व्हॉइस झाला ना तर राम लगेच उठतो। तर रामचं झोपायचं पण वेळ झालेली आहे। तर रामचं जर डेली रुटीन कसं असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर तेही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल की रामचं डेली रुटीन कसं असतं। तर लहान मुलांचं काही एवढं फिक्स असं रुटीन नसतं आणि लहान मुलांमुळे आपलं पण रुटीन खूप चेंज होतं, त्यामुळे फिक्स म्हणजे इन द सेन्स की 1 आवर 2 आवर्स लेट, थोडं 15-20 मिनिट्स इकडे तिकडे होतात, पण चालतं रुटीन व्यवस्थित, नाही का, म्हणजे त्याचं स्नॅक टाईम, डिनर, ब्रेकफास्ट वगैरे। तर त्याला थोडंसं टॉईज बरोबर आता एंगेज करते आणि 11 वाजता झोपवते, म्हणजे तो 1-1:30 वाजता उठतो 11 वाजता झोपल्यानंतर। आणि त्यानंतर कपडे पण वॉश करून घेते। तर चला बोलते नंतर तुमच्यासोबत। त्यानंतर मी कपडे वॉश करून घेतले आणि राम लॉकरमध्ये ठेवून त्यासोबत गप्पा मारत मारत कपडे वाळायला घालत होते। तर रामही एन्जॉय करतो हा जो टाईम आहे तो, कारण मी जो गॅलरीचा डोअर आहे तो ओपन करते, त्यामुळे त्याला बाहेर ऑब्झर्व करायला सुद्धा भेटतं आणि तो एन्जॉय करतो हा टाईम। त्यानंतर कपडे सर्व वॉश करून मी लगेचच रामला झोपवून घेतलं आणि त्यानंतर लगेचच ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेतलेला, कारण राम ज्यावेळेस जागा असतो त्यावेळेस तो मला स्टिच करून देत नाही, कारण तो सारखा मध्ये लुडबुड करत असतो, त्यामुळे मी त्याला झोपवूनच ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेते आणि आरामात तो 1.5-2 तास झोपतो, त्यामुळे तोपर्यंत माझा ब्लाऊज कटिंग किंवा हाफ स्टिच करायचा होतो किंवा कधी राहतो, कारण मध्ये मध्ये तो सारखा उठत असतो। त्यानंतर जे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत तर ते मला मेसेज करून म्हणतात की तू कसं स्टिच वगैरे करते किंवा कटिंग कसं करते, तर म्हटलं एक छोटीशी क्लिप मी ॲड करून देते। तर ही जी प्रोसेस आहे ही डिटेल प्रोसेस नाही, जर तुम्हाला डिटेल प्रोसेस मी कटिंग किंवा जे कॅनव्हास पेपरचं डिझाईन कटिंग कसं करते किंवा स्टिच कसं करते, त्यानंतर ब्लाऊजच्या बॅक साईडच्या डिझाईन आहेत त्या कशा डिझाईन करते, ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, जर तुम्हाला काही व्लॉगमध्ये जे मी दाखवते त्याबद्दल काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर ते मला डिरेक्टली कमेंट बॉक्समध्येच सांगत जा, जेणेकरून मला तेथेच लगेच क्लिक होऊन मी त्याची ॲन्सर करू शकते। त्यानंतर ब्लाऊजवरती वगैरे कटिंग झाल्यानंतर मी कॅनव्हास पेपरवरती जे डिझाईन मला बनवायचं आहे त्याचं लगेचच त्यासोबत कटिंग करून घेते, जेणेकरून मला नंतर काही म्हणजे पॉसिबल झालं नाही झालं, आणि चालूमध्ये कसं लगेच आपण करून घेतो आणि ते आपल्याला इझी पण जातं, त्यामुळे मी लगेचच कटिंग वगैरे झाल्यानंतर जी मला डिझाईन बनवायची आहे ती पण लगेच कट करून घेते। जो कॅनव्हास पेपर आहे तो कट झाल्यानंतर जो कॅम्लिनचा आपला पेपर येतो, जे की बॅक साईडला पण त्याचं जे प्रिंट आहे ती दिसली पाहिजे, त्यासाठी मी हा पेपर यूज करते। तर आम्ही डिझायनर क्लास म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगचा डिझायनिंग क्लास कधी केला याबद्दल पण मला खूप सारे प्रश्न विचारले जातात। तर मी 10th नंतरच फॅशन डिझायनिंगचं केलेलं त्यावेळेस, आणि खूप माझा हात बसलेला त्यावेळेस। त्यानंतर मध्ये थोडासा कॉलेजमुळेच थोडासा हे पडलं, गॅप पडला।
त्यामुळे काही कंटिन्यू केलं नाही. त्यानंतर खूप मी कंटिन्यू केलेलं. त्यानंतर 12वी नंतर पण मी नवरी मुलीचे वगैरे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत खूप सारे. त्यामुळे माझा छान हात बसलेला आहे. आणि त्यानंतर आता राममुळे मला जास्त जमत नव्हतं, पण आता राम थोडासा कोऑपरेटिव्ह झाला आहे आणि मोठा झालेला आहे थोडासा. त्यामुळे त्याला सर्व समजतं की काय चालू आहे. कधी कधी खूप क्रँकी होतो, पण खूप लहान आहे त्यामुळे त्यालाही कधी समजत नाही काहीच नेमकं काय चालू आहे. त्यामुळे कधी कधी तो थोडासा त्रास देतो. पण ज्यावेळेस मला जसा जसा वेळ भेटेल, ज्यावेळेस तो खेळण्याबरोबर एंगेज होऊन जातो, त्यावेळेस मी स्टिच करून घेते. त्यानंतर जे ब्लाऊजचं कॅनव्हास पेपर वगैरे कटिंग झाल्यानंतर मी लगेच स्टिचिंगला बसले, कारण ह्यावेळेस पण राम झोपलेला होता. स्टिच करत असतानाच अचानक निडल ब्रेक झाली आणि ही एकच सिंगल निडल माझ्याकडे होती जेव्हापासून मी स्टिच करत आहे तेव्हापासून. आणि खूप छान गेली मला ही. कुठेही त्याला ब्रेकआउट्स वगैरे झालेले नव्हते, पण अचानक ती तुटल्यामुळं मला काही करावे ते सुचाना. आणि राम पण यावेळेस उठलेला, तर मी त्याची झोप पूर्ण नव्हती झाली त्यामुळे थोडासा झोका देऊन त्याला परत झोपवलं. आणि ते उठल्यानंतर मी त्याला घेऊन लगेचच निडल आणण्यासाठी निघले, कारण तेवढी एकच निडल होती आणि जो ब्लाऊज आहे तो पण मला स्टिच करून घ्यायचा होता त्याच दिवशी. त्यामुळे रामला घेऊनच सोबत मी निघाले. तर इथे जे समोरचं शॉप आहे तिथं मलाच लगेचच निडल भेटली आणि जवळ आहे शॉप, त्यामुळे मी जे आहे त्या क्लोथ्समध्येच आम्ही दोघंजण निघालेलो. आणि तिथे मी निडल घेतल्यानंतर माझा भाऊ येणार होता, कारण त्याचं जे आहे ते थोडंसं पुण्यामध्ये काम होतं, कारण तो बॉडी बिल्डर आहे आणि त्याचं थोडंसं बॉडी बिल्डरचा जो शो असतो तो होता, त्यामुळे तो येणार होता. आणि रामलाही भेटायचं कारण झालं त्यामुळे तो आलेला आणि त्याला संध्याकाळी 6 वाजता शोसाठी जायचं होतं. तर त्याला मी लोकेशनवरती बोलवलं आणि त्यासोबतच आम्ही लगेच पाठीमागे येण्यासाठी निघालो. तर तिथून घरी जाण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात, पण गाडीवरती आम्ही लगेचच घरी आलो. त्यानंतर त्याने ऑरेंजेस आणलेले, तर रामला मी थोडंसं खाऊ घातलेलं, पण त्याला काही जास्त आवडलेलं नाही, कारण थोडंसं मला वाटतं म्हणजे हे असेल आंबट असेल, त्यामुळे त्याने खाल्लं नाही. आणि लंच करायचा पण माझा राहिलेला, त्यामुळे मी लंच पण लगेचच करून घेतला. तर त्याला तर काही खायचं नव्हतं, कारण शोसाठी त्याचं वेगळं प्रिपरेशन किंवा खाणं वगैरे ते सर्वच डाएट वगैरे वेगळं आहे, त्यामुळे तो संध्याकाळी जातानाच खाणार होता. त्यामुळे मी फक्त माझ्या एकटीसाठीच बनवलेलं. आणि चपाती वगैरे बनवायचा मला कंटाळा आलेला त्यावेळेस, त्यामुळे मी लगेचच पावलादी येतानाच सोबत घेऊन आलेली. त्यानंतर रामला थोडंसं जे इलेक्ट्रिक ड्रम आहे त्याचं फ्लॅशवालं, त्यासोबत मी त्याला एंगेज करून ठेवलं, जेणेकरून त्याला बोर नको व्हायला. आणि तोही एन्जॉय करतो, ते टॉय त्याला खूप आवडते सध्या. त्यानंतर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आणि तो पुण्यामध्ये जाण्यासाठी निघालेला, कारण त्याचा शोचा टाईम झालेला. आणि तो जसा गेला तसे हे पण आलेले त्यानंतर, आणि त्यांच्यासोबतच राम थोडा वेळ खेळलेला. आणि त्यानंतरच जो उरलेला ब्लाऊज आहे तोही मी स्टिच करून घेतलेला आणि तो संध्याकाळी 11 वाजता येणार होता. तर त्याच्यासाठी जे लागणारं फूड आहे ते मी रेडी करून ठेवीन संध्याकाळी, जेणेकरून त्याला खूप इझी जाईल आल्यानंतर. तर जेवण करून लगेचच झोपेल तो. आणि त्यानंतर रामला थोडंसं राम खूप कॅमेरा फ्रेंडली आहे आणि त्याला फोटोज वगैरे क्लिक करायची खूप सवय, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कॅमेरा ऑन करेल तो लगेच रिॲक्ट करायला सुरू करतो. आता इव्हिनिंगचे 6 वाजलेले आहे आणि चहा वगैरे घेऊन मी सर्व माझं जे ब्लाऊजचं आहे ते वाइंडअप करून सर्व ठेवून दिलेलं आणि ब्लाऊज पण स्टिच करून झालेला. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस थोडासा रामला नॅप द्यावा म्हटलं, कारण दिवसातून आज एकच नॅप त्याने घेतलेला आणि तोही शॉर्ट ड्युरेशनसाठी. तर हे त्याला झोका देत होते, तोपर्यंत म्हटलं की चहा वगैरे घेऊन थोडासा बाहेरचं एन्व्हायरमेंट मी तुम्हाला दाखवून घेते.
तर ह्यावेळेस खूप थंड हवा चालते आणि खूप 3rd फ्लोअरवर असल्यामुळे खूप थंड हवा लागते. त्यामुळे ह्यावेळेस मी जे गॅलरीचं डोअर वगैरे आहे ते पण क्लोज करून घेते. तर संध्याकाळी त्याचं जे नॉनव्हेजचं असतं म्हणजे खाण्यासाठी त्याला जे बोनलेस चिकन वगैरे लागतं, तर ते मी आणण्यासाठी गेले. तर त्यावेळेस मला ही ब्लॅक कॅट तिथे दिसली. खूप सुंदर कॅट होती. आणि त्यानंतर मी ग्रोसरी शॉपमध्ये पण आले. थोडंसं मला ग्रोसरी पण घ्यायची होती. आणि तिथून घरी आल्यानंतर राम उठलेला होता आणि यांनी त्याला थोडंसं स्नॅक वगैरे देऊन रेडी केलेलं. तर ही खूप संध्याकाळची वेळ आहे आणि आय थिंक 7-7:30 वाजले असतील. त्यावेळेस मी ब्लाऊजचं काम करण्यासाठी घेतलेलं आणि हा झोपेतून उठल्यामुळे खूप क्रँकी झालेला, त्यामुळे मी त्याला बसून घेऊनच थोडंसं काम केलं. आणि त्यानंतर डिनर प्रिपरेशन करून घ्यायला गेले. तर थोड्या वेळ त्याला म्हटलं की त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला की त्यालाही छान वाटतं, नाही तर तो खूप बोर होतो आणि खूप क्रँकी व्हायला लागतो. तर म्हटलं ठीक आहे, मी त्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते जेणेकरून त्यालाही छान वाटेल. आणि ह्यावेळेस हे बाहेर गेलेले, त्यामुळे मला एकटीलाच त्याला हँडल करावं लागतं कधी कधी. तर दोघंजण असेल तर खूप इझी होऊन जातं. त्यानंतर हे जे आहे ते घरूनच सर्व त्याला जे फूड लागतं ते घरूनच घेऊन आलेला. तर हे पीनट बटर वगैरे किंवा ओट्स असतील किंवा वॉटरमेलन पावडर वगैरे किंवा जे डायजेस्टिव्ह, आय थिंक डायजेस्टिव्हच काहीतरी आहे यामध्ये, त्याला मला प्रॉपर नाव नाही माहिती. आणि त्यानंतर हे स्वीट पोटॅटो बॉईल करून तो घरूनच घेऊन आलेला, कारण इमर्जन्सीमध्ये त्याला वाटलं नाही भेटल, तर तो सर्व त्याचं जे फूड आहे तो सर्व कॅरी करून घेऊन आलेला. आणि त्यानंतर तो आपले जे रेग्युलर भाजी वगैरे तो असं काहीच खात नाही, कारण तो एकदम परफेक्ट जिम ट्रेनर आहे. तर त्याची प्रोफाईल तुम्ही नक्की चेक करा. फिटनेस बाय अरविंद म्हणून आहे इंस्टाग्रामला. तर तो ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा घेतो, तर ते सुद्धा तुम्ही चेक करा. आणि त्यानंतर संध्याकाळच्या डिनर प्रिपरेशनमध्ये मी सिम्पल शेंगदाण्याचं बेसन, भाकरी आणि भात बनवलेला, कारण जास्त काहीच बनवण्याची माझी इच्छा नव्हती. थोडंसं सॅलड कट केलं आणि दॅट्स इट. तर चला, आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.